अजूनही कोणाला देवीदास दादांचा सत्कार जर करायचा असेल तर त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे। खूप सुंदर असा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे। आलेल्या या विद्यार्थ्यांनी 12वी विज्ञान या शाखेमध्ये 95.33 सर्व मान्यवर तसेच की आपला कार्यक्रम अजून खूप आहे तरी सर्वांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही। काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, काही विशेष सत्कार आहेत, तर सर्वांना विनंती आहे का आपण आपल्या यानंतर शिंगणवाडीचे महिला मंडळ यांचा फुगड्या नृत्य होईल। सत्कार मूर्तीचा सत्कार करताना फोटोग्राफरकडे लक्ष असू द्या। आपल्याला हा कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी विवेक खडके आणि स्टेजवरती उपस्थित राहायचे। विवेक खडके आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय किरणजी लहामटे साहेब यांचं आगमन होत आहे। टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। या ठिकाणी देवीदास सावळेराम खडके या दादांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाच्या निमित्ताने या तालुक्याचे लाडके आमदार मान्य श्री लहामटे साहेब उपस्थित झालेले आहेत। तरी सर्व पाहुण्यांनी सर्व ग्रामस्थांची टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आजूबाजूला कोणी पाहुणे बसले असतील, ग्रामस्थ बसले असतील तर त्यांनी मंडपात येऊन बसा। स्टेजवरील जे मान्यवर होते त्यांनी पुन्हा स्टेजवर येऊन बसायचं आहे। आणि विवेक खडके यांनी पण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे। त्यांचा एक छोटासा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे। विवेक खडके इकडे आहे ना टाळ्या वाजवून एकदा आजूबाजूला कोणी पाहुणे ग्रामस्थ बसले असतील तर त्यांनी बर
या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार माननीय श्री किरणजी लहामटे साहेब यांचा खडके परिवारातर्फे सत्कार होतोय. टक्के मार्क मिळवून आमच्या भागाचं नाव उंचावलं, आई वडिलांच्या नाव मोठं केलं आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा एक छोटासा सत्कार म्हणून मी आमदार साहेबांना विनंती करतो विवेक प्रकाश खडके यांचा श्रीफळ देऊन एक छोटासा सत्कार करावा अशी मी आमदार साहेबांना विनंती करतो. विवेक पण नेहमी म्हणतो की आपले मुलं हे मराठी शाळेत शिकतात, परंतु मराठी शाळेत शिकलेले मुलं सुद्धा पुढे काही चमत्कार करतात हे याच उत्तम उदाहरण. टक्के मार्काने पास झालेले आहेत. विवेक यांना काहीतरी मनोगत व्यक्त करायचं आहे. विवेकला व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच इथे सर्व ग्रामस्थ जमलेले, आज जो माझा काही सत्कार होतो त्याच्या मागे फक्त माझ्या आई वडिलांचा आणि माझ्या नानाचा अधिकार आहे. म्हणजे जेव्हा मी पुण्यात गेलो तेव्हा मला खूप साऱ्या अडचणी आल्या, खूप म्हणजे इतक्या अडचणी आल्या की फक्त माझ्या आई वडिलांनी मला समजून घेतलं की तू करशील, अशा याने मी पुण्यात शिक्षणासाठी गेलो. आता शिक्षणासाठी गेले असल्यामुळे तिथं खूप हाय स्टँडर्डचे मुलं होते. आता हाय स्टँडर्डचे मुलं असताना मला बऱ्याच गोष्टीमध्ये प्रॉब्लेम यायचा, जसं इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम यायचा. बऱ्याच गोष्टी मी इम्प्रूव्हमेंट केल्या आणि आपल्या 12वीत विज्ञान शाखेत 95.33% कॉलेजमध्ये 3रा नंबर आणला. आणि माझा एकच उद्देश आहे की मी माझ्या एका छोट्या गावातून मला एक मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न आहे. माझं मोठा अधिकारी होऊन मी माझं अकोले तालुक्याचं माझ्या गावाचं नाव मला उज्ज्वल करायचं आहे. माझ्या आदिवासी समाजासाठी मला काहीतरी करून जायचं आहे, माझी एवढीच इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी मी माझे जेवढे प्रयत्न करतो तेवढे मी करीनच. तुमची पण मला साथ आहे, मी नक्कीच करेन जेवढे माझ्याकडून प्रयत्न होतील तेवढे. आणि आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं पण उज्ज्वल करेन अशी माझी खूप मोठं स्वप्न आहे. त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय आदिवासी. जे महिला ग्रुपचं जो डान्स आहे फुगडी नृत्य, तर या ठिकाणी त्यांनी सादर करावं असं मी त्या ग्रुपला विनंती करतो. नृत्याचा वेळ हा फक्त 6 मिनिटं असेल. ग्रुपने यांची नोंद घ्यावी. फक्त 6. थोडीची जागा सुद्धा आपण जे मान्यवर खाली बसलेले आहेत त्यांनी थोडी